आमच्या गावाला आज 12 दिवसाला पाणी गटारी दिसत नाही का? त्याने आज हरवणा दिसत नाही का? शेगाव शहर सर्वपक्षीय नेते व गावकरी यांच्या वतीने आज शेगावमधील क्रांती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेगाव शहरांमध्ये चालू असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम कधी पूर्ण होणार व शेगावकरांना कधी पाणी मिळणार, तसेच शेगावमध्ये गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण हटवले गेले, परंतु अतिक्रमण हटवल्यानंतर पुढे काय याबाबत बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत। त्यामुळे हताश झालेल्या शेगावकरांकडून शेगाव शहरांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन करून याबाबत जाब विचारण्यात आला। शेगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना 78 कोटीची योजना चालू आहे, परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं 15 दिवसाला पाणी मिळतंय आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा 15 दिवसाला जर पाणी जुन्या लाईनमध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर 30 वर्षाच्या पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि 12-12, 10-10 दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची फसवणूक होईल। आणि म्हणून शेगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामध्ये पाणी पुरवठा जी नवीन योजना आहे ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना, आणि म्हणून आज नगरपालिकेच्या सीओ आल्या, त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील, तांत्रिक सल्लागार असेल, ठेकेदार असेल आणि ग्रामस्थ यांना ती योजना समजून सांगणार आहेत। त्याच्यानंतर जी अतिक्रमणं काढली शासनाच्या निर्णयानुसार 3 महिने झालेत अतिक्रमणं काढलेत, परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत, गटारी बुजलेल्या आहेत। पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही, आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेगावचं काही खरं नाही, घराघरामध्ये पाणी घुसेल। आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात, हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात? तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की ही अधिकारी गैरहजर राहिले होते। अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधी नाही, आणि म्हणून जो मुजोरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही। आणि म्हणून त्या दिवशी माननीय दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मीटिंग बोलवली त्या मीटिंगला शहरातले सगळे लोक जबाबदार लोक उपस्थित होते, तहसीलदार होते, परंतु शिव नव्हत्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे। त्या दिवशी आम्ही त्यांचा निषेध केला, तहसीलदारांनी कलेक्टरना त्यांच्याबद्दल कळवलेला आहे। सर, तुम्ही एक गंभीर आरोप केलाय का सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी देतात? ते काय मी एकटाच बोलत नाही, सर्वश्रुत आहे, तुमच्यासारखे आमचे मित्र पत्रकार मित्रांना माहिती आहे। तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिटाच्या पाकिटं या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे, आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे। जनता आमचं कुणी काही करणार नाही, परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला। जनता इथं 1.5 तास बसली, त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं, ही जनतेमध्ये ताकद आहे। तुमचं जे शेगावकरांचं आंदोलन हे मुडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे, तो ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीचं एक टीम आहे, खरं म्हणजे ती चेल्या चमच्यांची टीम आहे, आणि त्याच्यामुळे ते सातत्यानं काम करतात हे मुडून काढण्यासाठी। पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो आहे, याच्यामध्ये राजकारण नाहीये, कुठला स्वार्थ नाहीये। शेगावकरांचे जे हाल आहे, आमच्या माता भगिनींच्या आया बहिणींचे पिण्याच्या पाण्यासाठी, तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ, समजदार सगळे ज्यांना समज आहे, जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे छेले चमचे नाही, असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत।